आज या प्रेस कॉन्फरन्सान येवकार म्हजे बरोबर आज हांगा आसा आमचे दिल्लीचे आनी गोंयान अपॉयंट केल्ले प्रभारी इंचार्ज दीपक सिंगलाजी, तशेंच सहप्रभारी चेतन रावलजी, आमचे MLA कॅप्टन बेनजी, वायस प्रेसिडेंट सुरेल आनी वायस प्रेसिडेंट वाल्मिकी. आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार 2 दिसां पयलीं आम आदमी पार्टीक नॅशनल पार्टी म्हणून स्टेटस मेळ्ळो आनी खूब खोशयेची गोश्ट आसा. आनी त्या खातीर लोकांक, जे लोक आमचे बरोबर आसा, जे आमचे खातीर वावुरले, आमचे वॉलंटियर्स, आमचे लिडर्स आनी गोंयचे आनी देशभरांतली जनता जी आसा तांच्या कामाक लागून, तांकां लागून, तांच्या सपोर्टाक लागून आनी कॉन्स्टंट करप्शनान फायट जी आम आदमी पार्टीन चलयली आनी देशभरान आपले विंग्स पातळयले आनी आमचे लिडर माननीय अरविंद केजरीवाल जी, मनीष सिसोडिया जी, अतिशी मॅडम आनी वेगवेगळे आमचे लिडर्स आसा, राघव चॅटर्जी, असे जे लिडर्स आसा तांचे एफर्ट्स ताका लागून आम आदमी पार्टीक नॅशनल पार्टी म्हणून स्टेटस मेळ्ळो. आनी आज भारतभर ज्या तरेन आम आदमी पसरत आसा, 2 राज्यांत सरकार, गोंयांत MLA, गुजराताक MLA, MPs, हे सगळे पळयत जाल्यार फ्युचर इज ऑफ आम आदमी पार्टी. आनी टू टेक दॅट फ्युचर अहेड, आम आदमी पार्टी हॅज अपॉइंटेड coordinators and in charges for all over India to strengthen the party. आणि ताचोच एक भाग म्हणून दीपक भाई आज गोंयांत आयिल्ले आसा. He has long-standing relationship with Goa. He has been part of Goa elections, last elections and previously also. आपलो टायम ताणी गोंया खातीर डेडिकेट केल्लो आसा आनी हाचे फुडें एक वेगळ्या तरेन पार्टी आनी पार्टीची बेज आनी पार्टीचो काडर कसो वाडोवप होच उद्देश हातान धरून आज ते गोंयांत आयिल्ले आसा. गोंया वेगवेगळी इलेक्शनाय जावपाची आसा थोड्या तेंपान आनी पार्टीचो विस्तार कसो करप होच उद्देश आमच्या दोळ्यां मुखार आसा. मागता दीपक भाई to address the press. मागीर आमचे कॅप्टन बेनजी will address. नमस्कार साथियों, आज एक बहुत खुशी का दिन है. पहले तो मेरा बहुत बहुत धन्यवाद अमित भाई का. आज बहुत खुशी का दिन है. आम आदमी पार्टी को 2 दिन पहले नेशनल पार्टी का स्टेटस मिला एंड बहुत जल्दी, बहुत अच्छे समय में, बहुत 10 सालों में, पिछले 10 सालों में आम आदमी पार्टी ने अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में आम आदमी पार्टी ने बहुत सारे काम किए. दिल्ली में 3 बार सरकार बनाई, पंजाब में फुल मेजोरिटी के साथ हम जीते, गोवा में लोगों ने बहुत प्यार दिया, बहुत सम्मान दिया, बहुत इज्जत दी, 2 MLA दिए, बहुत प्यार दिया, और गुजरात में, और इन 4 स्टेट्स की वजह से आज आम आदमी पार्टी नेशनल पार्टी बन पाई है. आप सबका प्यार है, आप सबकी इच्छा शक्ति है, सभी कार्यकर्ताओं की, सभी वोटर्स की, सभी साथियों की, सभी ने बहुत बहुत मेहनत की पिछले 10 सालों में. और अब हमारी जिम्मेदारी और बढ़ जाती है, हम सबकी जिम्मेदारी और बढ़ जाती है. आने वाले समय में चाहे वो गोवा में हो, चाहे वो पूरे देश में हो, कहीं भी आम आदमी पार्टी जितने भी चुनाव आएंगे उन चुनावों को बहुत मजबूती से लड़ेगी. आने वाले लोकसभा के चुनाव होंगे या गोवा में जिस भी लेवल के जो भी चुनाव होंगे उनको बहुत मजबूती से आम आदमी पार्टी लड़ेगी. बहुत मजबूती से हम लोग पूरे देश में चुनाव लड़ेंगे और आम आदमी पार्टी हमेशा की तरह जनता की सेवा में, लोगों की सेवा में लगी रहेगी. आम आदमी पार्टी एक कट्टर ईमानदार, कट्टर देशभक्त पार्टी है. आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में लोगों के लिए सोचती है, लोगों के लिए काम करती है, आम जनता के लिए काम करती है. और हम लोग जनता से हमेशा जुड़े रहते हैं. हमारे MLA हैं, जितने भी गोवा के जो लोकल मुद्दे होते हैं उनको उठाते रहते हैं. मैं उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. आम आदमी पार्टी आज इतनी बड़ी पार्टी उभर के आई है देश में. तो जो 6 पार्टियां हैं जिनको नेशनल पार्टी का स्टेटस मिला है, उनमें से आज आम आदमी पार्टी उन पार्टियों में से एक हिस्सा बन चुकी है. तो आप सभी का धन्यवाद, आप सबका शुक्रिया. मैं बेंजी भाई से रिक्वेस्ट करूँगा.
आज अख्खे गोंयकारांक सगळे गोंयचे आमगेले व्हॉलंटियरांक सगळे सपोर्टरांक वोटरांक वेल विशरांक डोनर्सांक सगळ्यांक एक मनोनीत परबी आमी आज हांव घेता. आम आदमी पार्टीन या 10 ते 11 वर्सांचे जी जर्नी आसली हे जर्नीन आज आमी नॅशनल स्टेटस घेतलो आणि हे नॅशनल स्टेटसाक जो वांटो गोंयचो आसलो हो गोंयकारांनी दाखोवन दिलो आणि गोंयकारांचे कंट्रिब्युशनाक लागून आमी आज हे नॅशनल स्टेटसाक पावले. अँड आय एम प्राऊड टू बी पार्ट ऑफ अरविंद केजरीवाल्स आम आदमी पार्टी. हे जे एक स्वप्न आसलें ते स्वप्न आज जे आमी उक्ती दोळ्यांनी पळयलें, ही जी आयडिया आसली ती आयडिया आज एक्झिक्यूट जावन आमचे दोळे मुखार दिसती पडटा. आणि आमी एकूच नॅशनल पार्टी आज आमच्यांनी ओरान म्हणपाक जाता जी आख्खे देशान 11 वर्सां भितर एड्युकेशनात आमी एक असलो नाव जोडून दाखयलो, असलो कॉन्सेप्ट आमी एड्युकेशनात करून दाखयलो जे आज ह्यो पोरण्यो नॅशनल पार्टीन अजून पसून करून दाखोवंक ना. कित्याक तेंगेले इंटेंट जे आहा ते एड्युकेशनात ना. हेल्थाक जे आमी रिफॉर्म्स आख्खे देशान 11 वर्सां भितर आमी आज करून दाखयलो. मोहल्ला क्लिनिकाचो कॉन्सेप्ट हो जो दाखयलो हे नॅशनल पार्टीन जावं बीजेपीन या काँग्रेसान इतली वर्सां जाली हे करून दाखोवंक ना. कित्याक तेमकां तुजे आनी आमचे हेल्थाचे पळोवन वचून इलेक्ट्रिसिटी वॉटर हे जे बेसिक वस्तू आहा ह्यो बेसिक वस्तूचेर ह्यो नॅशनल पार्टीन आज पसून लक्ष घालून आम आदमीक आनी सामान्य मनशाक आज पसून हो बेनिफिट जो आहा हो बेनिफिट पावती केल्लो ना. आम आदमी पार्टीन एड्युकेशन, हेल्थ, उदक, इलेक्ट्रिसिटी हे गोष्टींचेर आनी हे गोष्टीचे भायर कितल्योच्यो वस्तू एक गव्हर्नन्स मॉडेल जावं तो पंजाब गव्हर्नन्स मॉडेल, दिल्ली गव्हर्नन्स मॉडेल हो दाखोवन दिल्लो आहा, एक युनियन टेरिटरीन दाखोवन दिल्लो आहा आनी एक स्टेटान दाखोवन दिल्लो आहा. आनी आज आमी जे दोग आमदार गोंयांत जे काम करून दाखयता, गोंयकारांक पासून ज्यो मांडण्यो आमी मुखार घालतात, जे असेंब्लीन आमी उलयतात आनी जे लोकांगेले कामां जे भाशेन आमी करून दाखयतात, हांव फकत गोंयकारांक सांगूंक सोदतां की 2017 आमी सांगलेले आमकां एक चान्स दियात. आमी तुमगेले हेल्थ, तुमगेले एड्युकेशन, तुमगेली लायटीची बिलां, गॅसीची बिलां हे सगळें तुमगेलो बोर्सांतलो देस्पेज उण करून दाखयतले. होच देस्पेजाची गजाल आमी 2022 सांगले कित्याक हे सरकारान ते करूंक ना. 2022 आमी सांगले आमी तुमगेलो देस्पेज उण करून दाखयतले म्हणून. अजून हो देस्पेज हे सरकारान आमगेलो उण करून दाखयना. परत आमी 2027 हेच मागणे घेवन सांगतले कित्याक हांव आज गोंयकारांक सांगूंक सोदता की हो सरकारा कडेन आनी हे नॅशनल पार्टी कडेन देस्पेज सामान्य मनशागेलो हेल्थाचेर, एड्युकेशनाचेर, उदकाचेर, लायटीचेर उण करपाक जावपा ना. हे एक्सेप्ट करून आमी सगळ्यांनी घेवपाक जाय. पंजाबा लोकांनी हे एक्सेप्ट केला, दिल्ली लोकांनी एक्सेप्ट केला आनी गव्हर्नन्स मॉडेल चेंज केला. सो हे सांगून आमकां जो मोग तुम्ही दिला तो आनीकूय मोग तुम्ही वाडोवचो, आमची सिटां वाडोवची आनी येता ते फावटी आमचो हो गोंयचो गव्हर्नन्स मॉडेल आम आदमी पार्टींतल्यान गोंयकारांक दिवपाक तुम्ही एक चान्स दिवचो आनी हे नॅशनल पार्टीक बराबर रावन आय थिंक वी शूड मूव अहेड टू मेक शुअर गोवा इज वन ऑफ द बेस्ट स्टेट्स which we can show to all the states of India. जसे सगळ्यांनी सांगले आम आदमी पार्टीक नॅशनल स्टेटस मेळिल्लो आसा आणि फक्त 10-10.5 वर्साच्या कार्यकालान येदो व्हडलो प्रोग्रेस म्हाका दिसता खंयच्याच पार्टीन करूंक ना. जेन्ना आमची पार्टी स्थापन जाल्ली 10 वर्सां पयलीं आमी केन्ना चिंतूंक सुद्दां नाशिल्ले की आमी इलेक्शन जिखूंक सुद्दां शकतले आनी खंय तरी सरकार घडोवंक शकतले. पूण हे जे अरविंद केजरीवाल जे नेतृत्व आसा आनी आमच्या देशान जी लोकांची एक
भूक आसा की आमकां भ्रष्टाचार मुक्त देश जाय, ह्या भुके खातीर आज आम आदमी पार्टी इतले फुडें पाविल्ली आसा. आनी ही फक्त सुरवात. तुम्ही पळयला की आमी केन्नाच कसलेच कॉम्प्रोमाइज केले ना. सत्तेर येवपा खातीर आमी ही पार्टी फॉर्म करूंक नाशिल्ली. आमी केन्नाच कसल्या जे भ्रष्ट पार्टी आसा तांचे बरोबर कसलेच अलायन्स करून सत्ते खातीर वयर जावपाक कसलेच कॉम्प्रोमाइज केल्ले ना. आमी सदांच लोकांक एक क्लियर विकल्प दिले. वी गिव अ क्लियर ऑनेस्ट ऑल्टरनेटिव्ह. आणि खूप कडेन लोकांनी हे विकल्प चूज केले, वोट केले. आणि त्या खातीर दिल्लीक आमचो सरकार आसा, पंजाबाक आमचो सरकार आसा, गुजराताक आनी गोंयान आमचे एमएलए आसा, आनी कितल्याशाच जाग्यांचेर आमचे कावन्सिलर आसा. जेन्ना ही पार्टी स्थापन जाल्ली तेन्ना खरें तुमकां सांगता म्हळ्यार पार्टी कडेन कांयच नाशिल्लें. आमचे जे सगळे लिडर आसा, आमचे जे व्हॉलंटियर आसा, खूब प्रयत्न आनी खूब एफर्ट्स घालून ह्या पार्टीक ह्या स्तराचेर हाडिल्ले आसा. तुम्ही सगळे जाणा अरविंद केजरीवाल जी डायबेटीक मनीस, ताणी 15 दीस उपास केल्लो दिल्ली लोकांचे भितरले एक हे जागोवपाक. आनी तातूंच्यान लोकांक तांकां कळ्ळें की हो मनीस खरे देशा खातीर आपलो जीव सुद्दां त्याग करपाक तयार आसा, म्हणून ताणें हाका सपोर्ट केलो. तशेंच गोंयान सुद्दां तुम्ही जाणा जेन्ना पार्टी सामकी नवीच आशिल्ली, आमचे यूथ विंगान ऑफिस चलोवपा खातीर फंड रेजिंग केल्लें. कशें फंड रेजिंग केल्लें? लोकांच्यो गाडयो धुवन आमी एक कार वॉशिंग प्रोग्राम केल्लो एका दिसाचो. तातूंच्यान जे लोकांनी डोनेट केले आमच्या पार्टी खातीर, आमच्या यूथ विंगान अशे तरेन फंड रेजिंग करून, कार वॉशिंग करून सुद्दां ह्या पार्टी खातीर पयशे एकठांय केल्ले आसा. हे कित्याक केलें? अरविंद केजरीवालजीन आपले लायफ कित्याक अशें धोक्यान घालें? आमच्या तरणाट्यांनी गाडयो घेवपाचे पाळयेचेर कित्याक पावले? कित्याक तांकां एक हट्ट आशिल्लो की आमच्या देशान जे भ्रष्टाचार आसा ते कॅन्सर कशें ते आमी काडूंकूच जाय. आनी ह्या भ्रष्टाचारान जे पयशे लुटून वता ते पयशे लोकांचेर स्पेंड जावंक जाय. जशें आमच्या लिडरांनी म्हळें, स्वास्थाचेर, शिक्षणाचेर, नोकऱ्यांचेर, रस्त्यांचेर, ह्या सगळ्या गरजेच्या वस्तूंचेर जे लोकांक आज देशाच्या लोकांक भूक आसा तांचेर खर्च जावंक जाय. हे एक स्वप्न घेवन ही पार्टी सुरू जाल्ली. आनी आज आमकां खरें बरें दिसता की लोकांच्या प्रेमान, लोकांच्या सपोर्टान आज आमी हांगा पर्यंत पाविल्ले आसा. आनी आमकां आशा आसा की फुडलो जो राज्य, ज्या राज्यान आम आदमी पार्टीचे सरकार घडटलें ते आसतलें गोंय राज्य. आमी सगळ्या गोंयकारांक पर्यंत एकदां परत मागता, आमी ऑलरेडी तुमच्या घरान पाविल्ले आसा. आज म्हाका दिसता एकूय गोंयकार असो ना जाका आम आदमी पार्टी बद्दल खबर ना, आनी जाका आम आदमी पार्टी बद्दल खात्री ना की हे जर निवडून आयले जाल्यार हे बरें काम करतले, हे भ्रष्टाचार केल्या शिवाय आमचेर पयशे खर्च करतले. हे सगळ्या गोंयकारांक खात्री आसा. फक्त म्हाका दिसता गोंयकारांक खंय तरी आमी एक होप दिवंक जाय की आमी जिखतले आनी आमी सरकार घडयतले. तर हांव सगळ्या गोंयकारांक मागता, गोंयकारां कडेन मागता की जशे बाकीच्या देशान आम आदमी पार्टीक सपोर्ट करून ह्या लेवलाचेर पावयला, आमी सगळे बरोबर एक जावन हांव मागता की तुमी सगळे आम आदमी पार्टीन जॉइन जायात आनी आतांच वावुरपाक लागुया आनी बेगीन गोंयानूय आम आदमी पार्टीचो सरकार घडोवन दाखोवया. प्रश्न आसा? वाल्मिकी, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाय आणि काँग्रेसचं सुद्धा महत्व कमी होत आहे. त्याचा फायदा आम आदमी पक्षाला होतोय का एकूण बघितलं वातावरण? एक पोकळीक आसा ह्या देशात आणि ती पोकळीक भरून काडपाचे काम सध्या आम आदमी पार्टी करता आणि हे सिद्ध जाता. कारण 10 वर्सांनी आमकां जर राष्ट्रीय पक्षाचो जर दर्जो मेळटा जाल्यार हाच्या फाटल्यान हे सिद्ध जाता की पर्याय म्हणून आम आदमी पक्षाक सगळे देशभर लोक पळयता. तुम्ही सारखे म्हटले की काँग्रेस लोकांक नाका आणि गोंयांत तर काँग्रेस कशीच नाका. कारण आमी गोंयांत पळयलां की काँग्रेसीक वोट मारप म्हणल्यार त्यांचे आमदार डेफिनेटली बीजेपीन वतले आणि बीजेपीचे सरकार घट करतले. आणि ह्याच खातीर जसो गोंयकारांनी गोंयान आम आदमी पक्षाक राज्य पातळीचेर पक्ष म्हणून जाहीर करपाक आमकां तेंको दिलो,
तशेंच जशें वाल्मिकीन म्हटलें की फुडल्या इलेक्शनाक फुडल्या वेंचणुकेक हेच गोंयकार, हेच आमचे व्हॉलेंटियर आनी हेच आमचे समर्थक सगळे जाण मिळून आमच्या गोंयांत आम आदमी पक्षाचे सरकार घडोवपाक आमकां मदत करतले. आनी तशेंच जसो आमकां राष्ट्रीय पक्षाचो दर्जो मेळ्ळा, देशभरातले नागरीक एक पर्याय म्हणून देशान एक बरें प्रामाणीक सरकार आम आदमी पक्षाचे हाडटले अशें म्हाका दिसता. आता हे लोकसभेक तुम्ही तुमच्या सायडीक तुमचे दोनूय सीट घालतले. नाही, सगळी तयारी चालू आसा. जे आज लिडर्स आयले हांगा आनी आमी लास्ट इलेक्शन जाल्ल्याच्यान आतां जर पळयत जाल्यार every election which matters to people of Goa, matters to people of India, we are going to participate. And of course, time will come when people also are realizing. आणि जशे आमच्या लिडर्सांनी म्हटलें, तुम्ही ऐकलं आसतलें की एक पर्याय म्हणून एक पयलीं आशिल्ले, आज एक मेन स्ट्रीम पार्टी म्हणून जेन्ना आम आदमी पार्टी कडेन पळयता आनी एक मेन स्ट्रीम पार्टी म्हणून जेन्ना लोक होप म्हणून आम आदमी पार्टी कडेन पळयता तेन्ना आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी जाता की आमी आमचे उमेदवार सगळ्या इलेक्शनाक हाडपाक जाय आनी बदल घडोवन हाडपाक जाय. जो बदल आमी हाडपाक सोदता आनी आमी हाडपाचो प्रयत्न केला, जो आमी पंजाबाक आनी दिल्लीन करून दाखयला, तो बदल जर भारतान येतलो जाल्यार आमकां प्रत्येक इलेक्शन लढचेच पडटलें. आनी ते लढता आसतना ज्या तरेन चेपवणी चल्ल्या बाय बीजेपी सेंट्रल गव्हर्मेंट, ज्या तरेन ऑथॉरिटीज वापरून ईडी सीबीआय वापरून जे चोपोवपाचे प्रयत्न करता ऑपोजिशन पार्टी, आणि तांकां वेगवेगळ्या बाकीच्या पार्टींक ते करप शक्य जालां कारण तांचे देर आर लॉट ऑफ स्केलेटन्स इन देयर क्लॉजेट्स. एज फार एज आम आदमी पार्टी इज कन्सर्न, इतली ऑनेस्ट पार्टी आसा की आमकां भंय दिसना आनी त्या भंय दिसना हाजे खातीरच लोक आमचे कडेन वेगळ्या होपान पळयता आनी वी वील बी रिस्पॉन्सिबली फायटींग ऑल इलेक्शन्स. तुम्ही किती कॅन्डिडेट्स बीन किती शॉर्टलिस्ट केला अजून? आमी आमच्या वेगवेगळ्या लिडर्स अप्रोच जाल्या, वेगवेगळ्या नॉर्थ गोवा, साऊथ गोवा दोनाय कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान जे आसा थंयच्यान लोक अप्रोच जाल्या. आमी वेगवेगळे आमचे लिडर्स आसा तांकांय तांचे कडेन संपर्कान आसा. अजून वेळ आसा जरी कॅन्डिडेट्स डिक्लेअर करपाक, पण एक पार्टी कशी स्ट्रॉंग जावप आनी पार्टीचो लिडर हाव दे वील बी एबल टू कंटेस्ट दिस इलेक्शन, वी आर गोइंग टू कन्सिडर ऑल दॅट पार्ट अँड देन डिसायड बाय कन्सिडरिंग द एंटायर जी आमचे गोंयचे जे आमचे लिडर्स आसा, आमचे एमएलएज आसा, तांच्या सगळ्या विश्वासान घेवन पार्टी लिडरशिपाक विश्वासान घेवन लोकांचो कॅन्डिडेट म्हणून आमी नॉर्थ आनी साऊथ गोवाक दवरतले. पंचायत इलेक्शनाक बी तुम्ही वेगळा करतले? पंचायत इलेक्शन मरे इज अ रूट ऑफ डेमोक्रेसी आनी म्हाका दिसता खंय पार्टीन खंय तरी लुडबूड करप इज नॉट द रायट थिंग. रायट थिंकींग पीपल जे आसा, रायट मायंडेड जे कॅन्डिडेट्स आसा तांकां खंय तरी सपोर्ट करप एक डेमोक्रेसी फुडें काडपाक आनी नवे लिडर्स करपाक वी वील सपोर्ट देम. But getting to the party level and using parties machinery to destroy the root of this democratic process is not the right thing and not the right way of approaching elections. This is what I believe. साखळी आणि खोंड्यात आता पालिकाच्या निवडणुका आहेत. साखळी सीएमचा मतदारसंघ आहे, तर तिथं तुमची भूमिका काय असणार? ही दोन्ही म्युन्सिपालिटी इलेक्शन्स जे आहेत ते म्युन्सिपालिटी इलेक्शन्स पार्टी लेवलवर लढवले जात नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे साखळी आज सीएमना जी भीती झाली आहे ते बघितलं तर अमित शाह सारख्या मोठ्या लिडर्सना त्यांना साखळीत सभा घडवावी लागते. नॉर्थ गोवामध्ये सभा म्हणजे म्युन्सिपल इलेक्शन डोळ्यांसमोर ठेवून अमित शहाना गोव्यात बोलावलं जाते. आज परिस्थिती बीजेपीची झाली आहे की लोकांचा विश्वास कमावण्यासाठी एवढे मोठे लिडर्स गोव्यात आणावे लागत आहेत. ज्या तऱ्हेने सीएम त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून जिंकले ते बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ते ऑलमोस्ट बॅलट वोट्स मध्ये जिंकले आणि ही नीड्स टू वर्क हार्ड ऑन इट अँड इट इज ऑब्वियस दॅट ही इज वर्किंग हार्ड बाय कॉलिंग मिस्टर अमित शाह होम मिनिस्टर ऑफ द कंट्री टू गोवा. अनफॉर्च्युनेट that BJP is using entire machinery to show that CM has some face in Sankhli, and as party we have decided that we will support all the right-minded, right-thinking, young, energetic, educated candidates from different both the municipal segments. Almost all the ward people are in touch with us. That we are also in contact with them. So, आम्ही प्रत्येक ward-wise वेगवेगळ्या व्यक्तींक सपोर्ट करतले सो दॅट अगेन एज आय सेड द रूट ऑफ डेमोक्रेसी शुड नॉट बी डिस्टर्ब बाय लार्जर पार्टी पॉलिटिक्स. आमकां काय पॉयंट प्रूव करपाचो ना, जसो सीएमाक पॉयंट प्रूव करपाचो असो साखळी म्युन्सिपालिटी हातांत घेवन
की आपण स्ट्रॉंग आसा म्हणून एंड ही नोज इट फॉर अ फॅक्ट की भिवपाची गरज आसा. few days back you took the press conference saying that 2 Congress MLA will join the BJP. तुम्ही काल काय पयर काँग्रेसची जी मिटींग जाली लिडरशीप आयिल्ली तांची, त्या मिटिंगेक कोण नाशिल्ले ते तुमकां खबर आसा? खबर आसा मरे तांच्या लिडरशिपाक ते खबर आसा. तातूंत 2 जाण कोण नाशिल्ले ते म्हाका दिसता एक्सप्लेनेशन काँग्रेस पार्टीन दिवपाक जाय, आमी न्ही. आतां फायर फायटींग करून इस्टर सोंपून जर ते वचूना जाल्यार वेळ येतलो आनी वतले. कारण पार्टी लिडरशीप जेन्ना येता, नवो लिडर येता तेन्ना थंय कोण नासप, स्पेसिफिकली पीपल आर इलेक्टेड बाय फ्रॉम दी पार्टी, ते नासप थंय हाजो अर्थ म्हाका दिसता इज व्हेरी क्लियर. आय डोंट नीड टू स्पेसिफाय दीस पार्ट. Girish had an allegation that Aam Aadmi Party is confused and actually they are supporting the BJP. गिरीश इज कन्फ्युज. गिरीशाक म्हाका दिसता अजून एक भ्रम आसा की तो पार्टी प्रेसिडेंट म्हणून, आणि पार्टी प्रेसिडेंटाक भ्रम आसा की आपूण पार्टी प्रेसिडेंट काय कोण तो म्हणून. ही परिस्थिती काँग्रेसची आसा. फर्स्ट ऑफ ऑल दे शूड डिसायड ऑन लिडरशीप. सी आमच्या पार्टीन एक गोष्ट तुवें लक्षात घेवपासारखी आसा की वी आर व्हेरी क्लियर इन आवर थॉट प्रोसेस इन आवर लिडरशीप व्हेन इट कम्स टू आवर लिडरशीप. व्हेन इट कम्स टू काँग्रेस एंड इट्स लिडरशीप, फर्स्ट ऑफ ऑल तांचे 8 आमदार निवडून आयले, बीजेपीन गेले, 2 वचपाच्या वाटेर आसा. जाका प्रेसिडेंट केला ताका वेगवेगळे जे रायट्स आसूं जाय ते दिना, आणि जे पास्ट प्रेसिडेंट आसा तांकां दिसता की आपूण अजून प्रेसिडेंट आसा. सो कन्फ्युजन लायज विथ दॅम, नॉट विथ अस. Talking about the corruption, you said Aam Aadmi is corruption free. So how you think about the Panjim smart city? It is a corruption or it is a fair? And if it is corruption, then how you expose the corruption? We have started exposing this corruption from long period of time. Now we have started working on RTIs. 457 कोटी मोडल्या म्हणटा पणजे. मेजून काकाय खंय मोडल्या तेच रस्ते परत परत करून PWD करता, जीसुडाय करता, सगळे करता. करप्शन नाही जाल्यार कितें? लायटीचे खांबे जे उबे आशिल्ले ते मोडले, परत घाले. रस्ते जे बरे आशिल्ले ते फोडले, ताजेर परत डांबर घालो. पणजेचो प्रत्येक नागरीक आज उलोवपाक लागला. पणजेचे प्रतीक्षित म्हणटा तशें किंवा जे मोस्ट इम्पॉर्टंट नोन पीपल आर टॉकिंग हू आर BJP's अदरवायज सपोर्टर्स हॅव स्टार्टेड टॉकिंग अबाउट पेंजिम्स करप्शन. आणि काय जे भितरे आसा ते उगी बसल्या, पूण हाजो अर्थ करप्शन ना अशें ना. 457 कोटी स्मार्ट सिटी अंदर खंय मोडले ते तरी दाखयात. Isn't it corruption? So we have started exposing. We are trying to see if we can approach the High Court against this. We are trying to figure out legal recourse to this also, because what has happened is पणजे बुडटली. ह्या पावसान पणजे बुडटली. हाजे बद्दल दुमत आसपाक जायना कोणाकेच. पणजेन ज्या तरेन गटारां फोडल्या आणि कॉन्ट्रॅक्टर सांगता की आमचे कडेन मास्टर प्लॅन नाशिल्लो म्हणून, की अंडरग्राउंड केबलिंग खंय आसा, पायपां खंय आसा आनी कितें आसा, जाल्यार वॉट आर यू टॉकिंग अबाउट स्मार्टनेस? This is a disgrace to this government. Panjim smart city work is a disgrace to this government. They should hang their head in shame. And when I say this, म्हाका दिसता CM जेन्ना गटारां इन्स्पेक्ट करपाक येता न्ही तेन्ना सरकाराची लायकी कळटा. So I leave it to that. Let us not talk about more about gross corruption for sure. भित्रे म्हणले तुम्ही, भित्रे म्हणले, कोण भित्रे ते? लोक जे उलयना, जे लोक जाणा जावन तांचेच सपोर्टर जे उलयना करप्शना बद्दल, जे पणजेची परिस्थिती जाता ताच्या बद्दल उलयना, ते भित्रे. आणि हे म्हणपाक म्हाका भंय दिसना. मे बी इट वील हॅव अ बॅकलॅश, बट इट डजंट मॅटर. दे शूड कम आउट इन ओपन. आज जर करप्शन करपाक सरकार इतलो फुडें सरला, इतलो जर दाट कातीचो जाला, जर ताका तांच्या इतलेच तेय लोक जबाबदार आसा जे आज ओगी बसतात. कारण इतलेच की दे आर अंडर फियर. दॅट इज द प्रॉब्लेम. यू कम आउट अँड टॉक ओपनली. आज पणजेची परिस्थिती कितें जाल्या, ते नियर दॅट काकुलो मॉल, फायर फोर्स, देड वर्स जाले रस्ते फोडून दवरले. लोक जगता कशे कळना म्हाका. घरान वता कशे तांचे भुरगे. आज AQI लेवल ऑफ गोवा इज 185. तुम्ही दिल्लीचे पोल्युशन म्हणटाले, आज परिस्थिती गोंयची कितली कमी आसा. 200च्या वयर पावलो AQI लेवल काल. आज द फ्रॅगमेंट्स ऑफ pollution and that dust particles in Goa has reached all time nearly 55-60%. कितें म्हणपाचें? कोण जबाबदार आसा? खंय तरी आमी जबाबदार आसा आवाज काडना म्हणून. भितरे सगळे आमी जे आवाज काडना ते, आनी त्या प्रत्येक मनशाक ती लज दिसपाक जाय की हांव आवाज काडना म्हणून हें चल्लां. एक वेगळो विशय आसा. काल शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स जाली.
त्यांचे सेंट्रल कोण एक लिडर येतो त्यांच्यानी म्हटले की जो RG पक्ष आहे त्यांचो मनोज परब त्यांचे कॉन्टॅक्टान आहा हे हांवें तुका एक्झॅक्टली 6 म्हयन्या पयलीं सांगिल्लें की RG म्हणटा पळय हे वेगळ्याच लोकांचे घोडे. ते घोडे जे आसा पळय ते BJPनूच तयार केल्ले. खंय तरी एक समांतर डिवायड वोट करप, लोकांक डिवायड करप आनी आपले घोडे फुडें व्हरप. हाजेर आज जो मनीस सकाळ सांज लोकांचे ट्वीट करता तेन्ना तो मनीस मनोज बाब yesterday when this statement came ताजो आवाज ना. आज जितलो हांव उलयलो उपरांत. He always responds to me and it is good for democracy that what he does. Otherwise तो ओगी रावता. जेन्ना ओपनली जी लिडरशीप आसा आनी आमी म्हणटाले की शिंदेचो जो चिवटे आसा राजा जो तचा नाशिल्लो आनी ताका जाणें फंडींग केल्ली तांचोच लिडर जेन्ना येवन गोंयांत सांगता की RG is in touch with us, we have supported RG and we will think about future with RG. It speaks volumes about RG and its funding and its status as a party. It is a divisive party. तुम्ही जर पळयत आमी खंयचोय विशय घेतलो जाल्यार ताजेर तो टिका करता ना की आमचे बरोबर एकठांय रावन सरकाराचेर टिका करना. सो विशय जो आसा तो इतलोच की दिस इज अ पार्टी क्रिएटेड बाय BJP आणि ही पार्टी जी आसा पळय is here to fool goals. They are doing it. They have succeeded in doing it, but you can't fool all the people all the time. I'm sure they are getting exposed. आणि ज्या तरेन तांचेच लिडर जे तरेन फुटून येता भायर कारण तांकां ते सोसना जाला ते पळयत जाल्यार आय थिंक द फ्युचर ऑफ दीस पार्टी इज क्लियर. आय एम शुअर दे शूड मर्ज देमसेल्स विथ शिंदे शिवसेना गट. एकूच ते BJP शिवसेना सगळे एकटे एकूच माळ्याचे म्हणून